तुम्हाला कधीच दिसला नसता. म्हणून काका तुमचा आशीर्वाद सदैव नेहमी माझ्या पाठीशी उभा राहा. आणि आज या मंचावर मी तुम्हाला ग्वाही देतो, शेवटचा माणूस जरी काका तुम्हाला सोडून गेला तरी हा दीपक कोटेकर कधीच तुम्हाला सोडून जाणार नाही, आज मी या मंचावर फिरायला सांगतो. त्याचबरोबर काम करत असताना माझी भगिनी आज माझ्या या कार्यक्रमाला आलेली आहे, त्यामुळे आज मला खूप आनंद झालेला आहे. कारण माझ्या असं म्हणणं आहे दीपक वाया गेलेला आहे, परंतु हा दीपक वाया गेलेला नाहीये. हा दीपक तुमच्यासारख्या असंख्य बहिणींचा भाऊ झालेला आहे. खूप लोकांसाठी आपण काम केलेलं आहे. गेल्या 2 वर्षापासून आपण 41 इमारतींच्या रहिवाशांसाठी लढत होतो. दुर्दैवाने त्यांना आपण वाचू शकलो नाही, याची खंत आहे. परंतु बघा नियतीचा खेळ, ज्याने त्या 41 इमारतीला बेघर केला त्या अनिल पवारांवरती बेघर होण्याची स्वतः वेळ आली. ज्या प्रकारे ज्या पद्धतीने तो 41 इमारतीच्या लोकांबरोबर वागला, त्याचप्रमाणे नियतीचा खेळ बघा. हे आम्ही आता नाही सांगितलेलं. खरं तर आज सगळे मान्यवर काका आहेत, मामा आहेत, आप्पा आहेत, सगळे त्या ठिकाणी आहेत. 23 जानेवारीला 41 इमारतींवरती हातोडा पडला आणि 12 जानेवारीला माननीय खासदार आताचे आमदार कैलास पाटील आणि 41 इमारतींच्या लोकांची टीम आम्ही लोकांनी आयुक्तांची भेट घेतली होती. कारण त्यावेळेला उच्च न्यायालयाने आदेश दिले होते आणि उच्च न्यायालयाच्या वरती आपण नाही आहोत, परंतु उच्च न्यायालयामध्ये आपली बाजू मांडायची होती. त्यासाठी वसई विरार शहर महानगरपालिकेला फक्त एवढंच लिहून द्यायचं होतं की हे आरक्षण आम्हाला नको. आणि अक्षरशः काका त्या ठिकाणी होते, त्या ठिकाणी खासदार साहेब होते. आयुक्तांनी अगोदर तर सांगितलं की आम्ही तयार आहोत. 12 तारखेच्या नंतर 13 तारीख उलटली, 14 तारीख उलटली, 15 तारीख उलटली आणि 21 तारखेला वसई विरार शहर महानगरपालिकेने या 41 इमारतीच्या लोकांना तोडायची पोलिसांना प्रोटेक्शन मागितलं आणि तसे आदेश देखील दिले. अखेरीस 23 जानेवारीला 41 इमारतीची पहिली इमारत तोडली आणि नंतर जेव्हा संपूर्ण इमारत तोडल्याच्या नंतर हेच आरक्षण वसई विरार शहर महानगरपालिकेचे आयुक्त हे घासगावात घेऊन जात होते. घासगावात जमलं नाही, कारण घासगावातला भूमिपुत्र जागा झाला, तो सुशिक्षित होता. त्यांनी आपलं ऐक्य दाखवलं आणि अखेरीस त्यांना तो आरक्षण पुन्हा एकदा नालासोपारा पूर्वेच्या ठिकाणी त्यांना हलवावं लागलं. बघा, जिसका कोई नहीं होता है ना उसका खुदा होता है. त्या देवाने आज त्याला चांगली शिक्षा घडवली आणि काल ज्यावेळेला त्याला कोर्टात हजर केलं तर अक्षरशः हाच अनिल पवार स्वतःचा चेहरा लपवत होता. लवकरच 41 इमारतींसाठी चांगली बातमी आपल्यासमोर येणारच आहे, लवकरच येणार आहे. त्यानंतर वावटेवाडीची लोक पण आलेली आहेत ना. गेल्या काही महिन्यांपूर्वी त्यांचा एक विषय होता. मी तर म्हणतो की बिल्डरांना घास घालू नका, त्यांना बळी पडू नका. आणि त्या लोकांनी चांगला स्वयंपूर्ण विकास आणलेला आहे, त्यासाठी ते कटिबद्ध झालेले आहेत. ते एकत्रित आले म्हणून त्यांनी एका दलालाला चोप दिला आणि बिल्डरांना चोप दिला. अशा या हरामखोर बिल्डरांना असाच चोप दिला पाहिजे. आपल्या 3 वर्षाचा जो काही प्रवास आहे, या प्रवासामध्ये जनामामाने पण आपल्याला खूप साथ दिलेली आहे. कारण आपल्या चॅनलचे ते ब्रँड आहेत, त्यांच्यामुळे कुठेतरी मातोश्रीचे दरवाजे माझ्यासाठी उघडे झाले. ज्यांना भेटायसाठी बाहेर लाईन लागते त्या उद्धव साहेबांना भेटण्याची आपल्याला जी काही संधी मिळाली ती मामा तुमच्यामुळे मिळाली. आणि माझं सर्वांना एक निवेदन आहे, येणाऱ्या काळामध्ये लोकांसाठी आपण पुन्हा एकदा एकत्रित येऊया. आणि आज पाऊस आहे तरी देखील तुम्ही इतक्या संख्येने आलात, याचा अर्थ तुम्ही माझ्यावरती प्रेम करताय. आणि तुमचा विश्वास आणि तुमच्या प्रेमाला हा दीपक कोटेकर कधीच तडा जाऊन देणार नाही. जेव्हा तुम्हाला असं वाटेल ना की तुमचा कोणी नाहीये, त्यावेळेला फक्त एक कॉल तुम्ही करा. तुमचा एक कॉल आणि दीपक कोटेकर तुमचा मॅटर सॉल्व्ह केला म्हणजे केला. मग तो समोरचा कोणी असो, जर तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवत असाल तर तुमच्या विश्वासाला मी कधीच तडा लावून देणार नाही. मी इथेच थांबतो. दीपक भाऊंच्या जोडीला आम्ही सुरुवातीपासून आणि लास्ट पर्यंत राहणार. त्याच्यामुळे लास्ट आणि सुरुवातीचा काही विषयच नाहीये. भरपूर वर्ष झाले, 15 वर्षापासून आम्ही त्यांच्या सोबत आहे आणि आता पण आणि पुढे पण राहणार.
आणि त्यांच्या 3 वर्षाच्या वर्धापन दिनानिमित्त त्यांना खूप खूप शुभेच्छा देते, कारण का त्यांनी म्हणजे मी इकडे उभी राहिले तर अर्धा श्रेय तर मी त्यांनाच देते आणि अर्धा श्रेय तर माझ्या मिस्टरांना देते, कारण का माझ्या मिस्टरांनी मला राजकारणाचा माहिती नव्हता, पण माझ्या मिस्टरांमुळे मी आतापर्यंत जे स्टेज मी ज्या स्टेजवर उभी राहिले ते त्यांच्यामुळे राहिले आणि अर्धा श्रेय देते मी दीपक भाऊंना, कारण का मला लोकांपर्यंत पोहोचवायचं काम त्यांनी केलं आहे. म्हणून दीपक भाऊंच्या जोडीला मी अगोदर पण होती, आतापर्यंत आणि पुढेपर्यंत राहील आणि त्यांना वर्धापन दिनानिमित्त खूप खूप शुभेच्छा. तर हेच आमचे दीपकजी कोटेकर आहेत, सचिनजी दीक्षित आहेत आणि आपले सर्व मान्यवर पत्रकार बंधू भगिनी आहेत. तरी मी दीपकजी कोटेकर साहेबांना एवढंच विनंती करेन की आपण अशा प्रकारे आपलं काम अविरत चालत ठेवावं. आमचं जेव्हा पण सहकार्य आपल्याला लागेल तेव्हा आम्ही तुमच्या बरोबर नेहमीच उभे असू आणि आपला चॅनल फार फार मोठा हो. असाच आज वसई विरारच्या पुढे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आणि संपूर्ण भारतामध्ये आपला चॅनल जावो, टॉप 10 महाराष्ट्र खऱ्या अर्थाने टॉपला जावं, हीच माझी सदिच्छा व्यक्त करून मी तुमच्या सर्वांचे आभार व्यक्त करतो. धन्यवाद. शक्ती पक्षाचे पालघर जिल्हाध्यक्ष आदरणीय व्यक्तिमत्व ही त्याचे जाधव साहेबांचा सन्मान आहे, तो सन्मान मात्र या ठिकाणी केला जातोय. एक डॅशिंग नेतृत्व म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं आणि त्यांचा सन्मान मुख्य मंचावरती केला जातो.